मस्त झणझणीत तिखट आंबट अशी दह्याची कढी तयार आहे। मऊ गरमागरम भात आणि त्यावर दह्याची कढी हे खाण्याचे सुख वेगळंच। तर नमस्कार, मी प्राची संखे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊस मध्ये। तर कढी बनवण्यासाठी पहिले आपण कढीचे वाटण बनवून घेऊया। वाटण्यासाठी मी इथे जिरं, कढीपत्ता, मिरची, आलं आणि लसूण घेतला आहे। आता यात भरपूर सारी कोथिंबीर तेही दांड्यासह आपल्याला घ्यायची आहे। हे सर्व आपल्याला एका खलबत्त्यामध्ये घेऊन बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला हा वाटण मिक्सर मध्ये नाही तर खलबत्त्यामध्येच वाटून घ्यायचा आहे। इथे आपल्याला वाटण एकदम बारीक करून घ्यायचं आहे। कढी ही प्रत्येक राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बनवली जाते। महाराष्ट्रामध्ये तिखट आंबट, तर गुजरातमध्ये गोड आणि दिल्ली साईडला कढी पकोडा म्हणून बनवला जातो। तर इथे मी कढी बनवण्यासाठी एक मोठा बाउल भरून दही घेतला आहे। आता तो एका दुसऱ्या मोठ्या बाउल मध्ये ओतून घेते। हा दही मी घरीच बनवला आहे। तुम्ही दुकानातला कोणताही ब्रँडचा दही घेऊ शकता। दही मध्ये पाणी मिक्स करायच्या अगोदरच आपल्याला बीटरने छान मिक्स करून घ्यायचं आहे। असं केल्याने दही लवकर बीट होतो। आता या दह्यामध्ये आपण वाटलेलं वाटण, हळद, मीठ आणि 2 चमचे बेसन टाकून घेऊयात। हे सर्व छान आपल्याला बीटरच्या साहाय्याने बीट करून घ्यायचं आहे। आता जेवढ्या क्वांटिटी आपण दही घेतला आहे तेवढ्याच क्वांटिटी मध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी एक मोठी वाटी भरून पाणी घेत आहे। तुम्ही इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकतात। जर तुम्ही इथे पाण्याऐवजी ताक वापरत असतील तर तुम्ही 1.5 मोठी वाटी ताक घेऊ शकतात। तर मी तडक्यासाठी लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि हिंग घेतला आहे। आता एका भांड्यात 2 चमचे तेल टाकून गरम करून घेऊयात। गरम झालेल्या तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊयात। मोहरी छान तडतडली की यात कढीपत्ता, जिरं, ठेचलेलं लसूण टाकून घेऊयात। तर लास्टला 1 चिमूटभर एवढी हिंग टाकून घ्यायची आहे। आता आपण बनवलेलं कढीचं बॅटर यात टाकून घेऊया। कढी ही बहुतेक करून सर्वांच्याच घरात बनवली जाते, पण सर्वांची कढी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। ही माझी पद्धत मी तुम्हाला आज दाखवत आहे। कढीला उकळ येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर उकळ येईपर्यंत कढी आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायची आहे, नाहीतर कढी फुटू शकते। आता जरी कढी तुम्हाला थोडी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यानंतर ती जाड होणार आहे, कारण यात आपण बेसन वापरलं आहे। कढीला उकळ येण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतील। आपल्याला स्लो मीडियम आचेवरती कढी शिजवून घ्यायची आहे। पहा, उकळ आली आहे आणि आता आपली कढी ही रेडी आहे। आता यावरती आपण कोथिंबीर पेरून घेऊयात। आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। आणि जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। इथे आपली कढी रेडी आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते। ही सोपी पद्धतीची कढी घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय।